हॅलो फ्रेंड्स, तर माझ्या ह्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. मला खूप दिवसापासून असं वाटत होतं की हे जे माझं किचन आहे याच्यात मला काम करण्याचं मन होत नाही आहे. मला किचनमध्ये जायची इच्छा होत नाही. त्याचं कारण असंच की हे थोडंसं भाड्याचं घर असल्यामुळे जुनं दिसतं, तर मला ह्याला चेंज करायचं आहे. हे जे काही सगळं असं अडगळ आहे किचनमध्ये झालेली, ती सगळी मला चेंज करायची. ही छोटी कपाटं, ही छोटी भांडी, हे भांड्यांचं कपाट आणि सगळे डबे वगैरे, हे सगळ्यांची मला एक चांगली व्यवस्था करायची. म्हणजे मला किचनमध्ये जायची खूप इच्छा होईल. मग आता त्यासाठी मला या सगळ्यांची एक चांगली व्यवस्था करावी लागेल. आता मी काय करणार, ही जी छोटी भांडी आहेत ना, ती सगळी मी काढून हे जे माझं कपाट आहे ना, या कपाटामध्ये मी ठेवणार आहे. सो आता तुम्ही हळूहळू बघा की मी माझ्या किचनचं मेकओव्हर किती छान पद्धतीने करते. आणि तुम्हालासुद्धा आयडिया येईल, जर का किचनच काय तुमचं कुठलाही घरातला एखादा कोपरा किंवा काही तुम्हाला असं वाटत असेल की तिथे चांगले वाईब्स येत नाही आहेत, तर आपण तिथे काहीतरी चेंजेस केले पाहिजेत. जसं की आता हे कपाट मी आतमध्ये आणलेलं आहे आणि या कपाटामध्ये जी काही खाली जी मगाशी तुम्ही जी छोटी कपाटं बघितलीत, त्याच्यामध्ये मी छोट्याशा भांडी, वाट्या, ग्लास, छोट्या भरण्या, हे सगळं जे काय आहे ना, ते सगळं, तो सगळा पसारा मी या कपाटात टाकणार आहे. म्हणजे अगदी ते फूड प्रोसेसरची भांडी, इडलीचं भांडं, अशी म्हणजे बरीच. कारण की माझ्या ह्या भाड्याचं घर जे काय आहे त्याच्यामध्ये त्या किचनला ट्रॉलीज नाही आहेत. त्याच्यामुळे मला हे अशा पद्धतीने हे सगळं असं छानसं मी ऑर्गनाईज आता केलेलं आहे. आता मी तुम्हाला कपाट उघडून दाखवते. तुम्ही बघा, हे एकदम असं म्हणजे छान. आता माझं जे पहिलं घर होतं ना, त्या घरामध्ये मी कशी छान भांडी लावायची, तसं मी याच्यामध्ये सगळी भरण्या, सगळे भांडी, वाटी, छोटे जे काय असेल ते सगळं छोटं मोठं सगळं सामान मी या कपाटामध्ये आता सगळं ॲडजस्ट केलं आहे. आणि जे शेजारचं कपाट आहे, ज्याच्यामध्ये आपली ताटं, जी रोजची लागणारी कुकर वगैरे जी काय रोजची भांडी आहे ती त्याच्यात ठेवलेली आहेत. आणि त्याच्या बाजूला फ्रीज, त्याची फ्रीजची दिशा पण मी बदलून टाकली. आता हे सगळं सेट झालं. आता प्रश्न राहिला आहे किचनचा. ह्या किचनच्या टाईल्स वगैरे ह्याचं काय करायचं? म्हणजे ह्याच्यात सतत तेलाचे फवारे उडतात आणि सतत ते सगळ्या टाईल्स मला धुवून काढाव्या लागतात. मग मी काय केलं, झेप्टोवरून वॉलपेपर मागवले आणि ते वॉलपेपर 10 मिनटात घरी आले. हे बघा, हे असे कलर्स मी चॉईस केले वॉलपेपरचे. आधीचे स्टिकिंग पिलिंगचे असे वॉलपेपर जे असतात ते झेप्टोमध्ये मला लगेच मिळाले. लगेच 10-15 मिनटात ते वॉलपेपर घरी पण आले. सो आता हा प्रयोग करून बघूया हे कसं वाटतं आहे. आता सगळे वॉलपेपर मी व्यवस्थित त्याच्या मापाप्रमाणे मी कापायला घेतले आणि कापून नंतर ते आता टाईल्सवरती चिटकवायला घेतले. हे खूप केअरफुली करावं लागतं हे काम, खूप म्हणजे काळजीपूर्वक. त्याच्यामध्ये जराही बबल्स यायला नाही पाहिजे जेव्हा तुम्ही चिटकवता तेव्हा. तर त्यासाठी मी आहे ना, तुम्ही तुमचं काही असं जुनं बरबाद झालेलं एखादं ATM कार्ड घेऊ शकता. माझ्याकडे असं काही ATM कार्ड वगैरे अजून तरी माझे सगळे जिवंत आहेत ATM कार्ड. तर मग मी घरातलं जे काही असं फ्लॅट सरफेस जो काही साफ करायला भेटेल, तसं माझी आलं खिसायची किसणी होती आणि त्या किसणीने मी असं हे प्रॉपरली त्याला असं बोलतात ना, असं त्याला प्रॉपर वरून असा फ्लॅट सरफेस आपल्याला करावंच लागतं. ते जर का नाही केलं ना, तर त्याला बबल्स येतात आणि मग ते वॉलपेपर निघायची शक्यता असते. त्यासाठी हे केअरफुली हे काम करावं लागतं आणि तुम्ही हे नक्की करून बघा. आता तुम्ही पुढे बघाल, हे किचन इतकं सुंदर झालं आहे. मला इतकं छान वाटतं आहे. घरामध्ये इतक्या छान वाईब्स तयार झालेल्या आहेत आणि बोलतात ना, खरंच हे सगळं कलरफुल असावं. बरीच लोकं असं हाय क्लास, हाय एंडचं इंटिरियर करतात, ज्याच्यामध्ये कलर्स नसतात. फक्त व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर किंवा असे इंग्लिश कलर्स यूज करून ते लोकं त्यांचं किचन तयार करतात. पण नाही, हे किचन बघा, हे इनोव्हेटिव्ह, क्रिएटिव्ह किचन आहे. इवन त्या किचनचा कट्टा, त्याच्यावरती मी ग्रीन वॉलपेपर लावला आहे आणि या टाईल्सवरती हे असं नक्षीकामचं जे काही मला डिझाईन भेटली, आवडली ती मला, आणि ती मी लावली आहे. थोडंसं डिझाईन तुमचं कधी असं वरखाली होतं, कारण की तो वॉलपेपर तसा मिळतो. पण फायनल जो लुक आहे ना किचनचा, ओ माय गॉड, तुम्ही बघा किती सुंदर किचन तयार झालं आहे. आणि हे सगळं मी खूप छान पद्धतीने लावलंसुद्धा आणि मला खूप आवडलं की मला स्वतःला विश्वास नाही बसला की हे सगळं मी केलं आहे.
आणि आपण एखादी गोष्ट जर का करायला गेलो तर आपण आणि जर का तुमची खरी इच्छा असेल तर ती नक्की होते. जसं की हे माझं किचन, छोटंसं किचन आहे. ॲक्च्युली फार मोठं किचन आहे. पण हे असं आपण करू शकतो. मला बघायला छान वाटतं आहे. तुम्ही असं नक्की बघा. थँक्यू.